आलेत का सगळे? येस मॅम. 1-2 मिनिटं थांबूया अजून. 34 लोक ऍड झाली आहेत. बर, मीनवाईल जे जे लोक आलेले आहेत, जे जे जॉईन झालेले आहेत, त्यांनी आतापर्यंतचं सेशन कसं वाटलं ते जरा मला चॅट मध्ये, फक्त बोलू नका, चॅट मधनं सांगितलं तरी चालेल. माझ्यापर्यंत येऊ दे, फीडबॅक मिळू दे मला तुमचा. चालूच नाही. ओके. आता सांगा मला की काश चा फुल फॉर्म काय आहे? काश, आपण याच्याविषयी बोललो. मला लिहून सांगा त्याचा फुल फॉर्म काय काय शब्द आठवतात काश म्हणल्यावर? KASH, काश. नॉलेज. नाही, लिहून 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 पाठवा मला चॅट वरती. बोलू नका कुणी, चॅट वरती पाठवा. येस.
बरोबर. बर, क्वालिटीचे दोन कुठल्या गोष्टी आहेत की ज्या क्वालिटीच्या बरोबर असायला पाहिजेत? आपण क्वालिटी विषयी बोललो, त्याचे असे कोणते दोन घटक आहेत महत्वाचे की जे त्याच्याबरोबर येतात? येस, बरोबर. ठीक आहे. आतापर्यंत जे आपण बघितलं त्यातलं सगळ्यात जास्त तुम्हाला आवडलं असा कोणता भाग होता? तुम्हाला कळलं आणि तुम्हाला आवडला. ओके. गॅप अनालिसिस. ठीक आहे. पर्सनॅलिटी. ओके. माझा प्रश्न असा आहे, जे आता एंटर होत आहेत त्यांच्यासाठी, चॅट मधून तुम्ही माझ्यापर्यंत हे पोचवा की आपण जे बघतोय मगाच्या 1.5 तासापासून त्यातला सगळ्यात तुम्हाला जास्त पटलेला, आवडलेला असा कोणता मुद्दा आहे? Factors affecting performance. Okay. Gap analysis. Yes. Okay, okay, okay. ठीक आहे, करूया सुरू. सर, सुरू करायचं सर? सुरू करायला हरकत नाही. एकावन्न लोक उपस्थित आहेत, सुरू करायला काय हरकत नाही. ओके ओके. कारण आपण मगाशी 10 मिनिटं लवकर थांबलो होतो, त्यामुळे ती 10 मिनिटं आपण कव्हर करून घेऊया. ठीक आहे. मगाशी आपण एका मुद्द्यापर्यंत आलो होतो. मी स्क्रीन शेअर करतेय. तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर असे काही लोक आणा की ज्यांच्याविषयी तुम्हाला फार आदर वाटतो किंवा आपण त्यांना मान देतो,
असे जर लिस्ट बनवायची झाली अशा सगळ्या लोकांची की ज्यांचा आपण खूप मनापासून आदर करतो, तर या सगळ्या लिस्ट मध्ये हळूहळू अशी 2 नावं प्रकर्षाने येतील की जी जवळजवळ सगळ्यांच्या यादीमध्ये सगळ्यात वरती असतील. म्हणजे जर 10 लोकांची अशी जर यादी आपण तयार केली ज्यांचा आपण खूप मनापासून आदर करतो, तर अशा या लिस्ट मध्ये काही नावं एकदम वरच्या नंबरवर असतील. कोणती नावं असतील असं वाटतं तुम्हाला? आई वडील. आई वडील, अगदी बरोबर. आई वडील. आई वडिलांचं जेव्हा आपण म्हणतो की का त्यांचा आदर वाटतो, का आपण त्यांना रिस्पेक्ट करतो, तुम्हाला काय वाटतं? की आई वडिलांना आपण रिस्पेक्ट करतो, आपण त्यांचा आदर करतो, तर का करतो? कारण त्यांनी दिलेली शिकवण, त्यांनी बरोबर. दिलेले विचार. अगदी बरोबर. आणखीन? शिकवण, विचार तर शाळेमध्ये शिक्षकही देतात किंवा आपण ज्यांच्याकडून काही शिकतो किंवा काही पुस्तकं वाचतो त्याच्यामधनंही आपल्याला शिकवण मिळते. पण तरीही जेव्हा आपण आदराची आणखीन सगळ्यात वरचं स्थान असलेल्या लोकांची यादी करतो तेव्हा आई वडिलांचं स्थान सगळ्यात वरती असतं. तर अजून असं काय ते देतात की ज्याच्यामुळे त्यांचं नाव सगळ्यात वर घेतो? संस्कार. बरोबर. संस्कार. प्रेम दिलेलं असतं त्यांनी आपल्याला. प्रेम दिलेलं असतं. अगदी बरोबर आहे. आणि विशेष म्हणजे निस्वार्थी प्रेम केलेलं असतं मॅम त्यांनी. निस्वार्थी प्रेम. निस्वार्थी प्रेम. नुसतंच प्रेम नाही तर ते निस्वार्थी असतात, त्याच्या बदल्यात त्यांना काहीही नको असतं. म्हणजे आपण जे काही करू त्याची त्यांना सगळं ते ऍक्सेप्ट केलेलं असतं. म्हणजे आपण चांगलं वागलं तरच आपले आई वडील आपल्याला मूल मानतील आणि आपण वाईट वागलो तर ते आपल्याला नाकारतील, असं कधी होत नाही. येस मॅम. की काहीही आपण कसंही असलो, चांगलं वाईट, काळे गोरे, काय काय म्हणूया, दुर्गुण असलेले किंवा सगळे सद्गुण असलेले कसंही जर मूल असलं तरी आई वडिलांना मान्य असतं. ते मान्य असतं, ते त्यांनी ऍक्सेप्ट केलेलं असतं. येस मॅम. आपण त्यांना रिस्पेक्ट करतो कारण ते आपली जबाबदारी घेतात, ते आपली रिस्पॉन्सिबिलिटी घेतात. आपण त्यांना रिस्पेक्ट करतो कारण ते आपली रिस्पॉन्सिबिलिटी घेतात. म्हणजे कसंही मूल असलं, काही असलं तरी आहे आपलं मूल आहे, काही झालं तरी ते माझं आहे हे त्यांनी एकदा मान्य केलेलं असतं. आपली ती पूर्ण जबाबदारी घेतात. जिथे जिथे रिस्पेक्ट असतो तिथे तिथे रिस्पॉन्सिबिलिटी असते. किंवा उलट पण आहे की जिथे जिथे रिस्पॉन्सिबिलिटी तिथे तिथे आपण रिस्पेक्ट करतो. म्हणजे आपण रिस्पेक्ट करतो म्हणून ते रिस्पॉन्सिबिलिटी घेतात का ते आपली सगळ्या गोष्टींची रिस्पॉन्सिबिलिटी घेतात म्हणून आपण त्यांना रिस्पेक्ट करतो, या वादात न पडता एवढं नक्की म्हणता येईल की जिथे रिस्पेक्ट आहे त्याचं कारण रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि जिथे जिथे रिस्पॉन्सिबिलिटी आहे तिथे आपण रिस्पेक्ट नक्की करतो. बरोबर, मान्य आहे? आता रिस्पॉन्सिबिलिटी या शब्दाला जर आपण कोड करून बघितलं तर 2 शब्द सापडतात, रिस्पॉन्स आणि ॲबिलिटी. रिस्पॉन्स म्हणजे प्रतिसाद, आपण ज्याला उत्तर देतो किंवा ज्याला आपण प्रतिसाद म्हणतो असा प्रतिसाद, आणि ॲबिलिटी म्हणजे क्षमता, आपल्यामध्ये किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये असलेली जी क्षमता आहे. तर रिस्पॉन्सिबिलिटीचा अर्थ प्रतिसाद देण्याची क्षमता जिथे आहे त्याला आपण म्हणू रिस्पॉन्सिबिलिटी. कशाला प्रतिसाद द्यायचा आहे, इथे आपण या गोष्टीचा विचार का करतोय, रिस्पॉन्सिबिलिटीचा विचार का करतोय, तर आपल्याला आपल्याचकडे असलेल्या आपल्या स्वतःच्या ज्ञान, दृष्टिकोन
कौशल्य आणि आपल्या सवयी आपल्याच स्वतःच्या काशला आपल्याला रिस्पॉन्स द्यायचा आहे. म्हणजे आपली रिस्पॉन्सिबिलिटी ही आहे की आपल्या सगळ्या काशला रिस्पॉन्स देणं. म्हणजे काय करणं? म्हणजे मुळात जे आहे त्याचा स्वीकार करणं. आपला स्वीकार करतात म्हणून आपली रिस्पॉन्सिबिलिटी घेतात, किंवा ते रिस्पॉन्सिबिलिटी घेतात आपले आई वडील म्हणून आपण त्यांचा रिस्पेक्ट करतो. या सगळ्या गोंधळात न पडता जे आहे त्याचा स्वीकार जर आपण केला तर आपल्याला नक्कीच खूप उपयोग होतो आणि नक्कीच त्याचा वेगळा विचार करता येतो. एक उदाहरण देते. समजा माझ्या घराच्या समोर एक निळ्या रंगाची मोटरसायकल उभी आहे आणि मला ती चालवायची आहे. तुम्ही मला परवानगी द्याल का? माझ्या घराच्या खाली उभ्या असलेल्या निळ्या रंगाच्या मोटरसायकल चालवण्याची परवानगी तुम्ही मला द्याल का? नाही देऊ शकत, कारण की आमचा तिच्यावर काही हक्कच नाही. एक्झॅक्टली. ज्या गोष्टीवरती आपला हक्क नाही, जे आपलं नाही, ते वापरण्याची परवानगी आपण इतर कुणाला देऊ शकत नाही. बरोबर आहे. पण आपलं ज्ञान, आपला दृष्टिकोन, आपलं कौशल्य हे तर स्वतःच आपलं आहे ना. मग ते आपण जर वापरत नसू तर ही कुणाची चूक म्हणायची? आपलीच चूक आहे. आपण आधी जे आहे, मग भले माझ्याकडे 50% ज्ञान आहे, माझ्याकडे जे आहे ते पूर्णपणे 100% नाहीये, पण जे आहे ते आधी आपण स्वीकारू तर खरं. मग एकदा स्वीकार केला की मग आपल्याला ते वापरण्याची परवानगी आपोआपच मिळते. आपण जर स्वीकारच नाही केला तर आपण ते मग आपण कतरूपणा करतो, मग राखून ठेवतो स्वतःसाठी. नाही, मला या व्यक्तीने हे इतकंच दिलेलं आहे ना, मग माझ्याकडचं मी ते तितकंच त्याला देणार, किंवा कशाला करू मीच करायला पाहिजे का सगळं? असे अनेक दृष्टिकोनातले प्रॉब्लेम्स, किंवा ज्ञान ठीक आहे मला येतं म्हणून मी सगळंच्या सगळंच वापरलं पाहिजे असं काही नाही. व्हॉटेव्हर, आपण स्वीकार केल्यानंतर सगळंच्या सगळं वापरण्याची परवानगी स्वतःला देतच नाही बरेचदा. तर ती द्यायला पाहिजे. त्याची परवानगी कुणाकडे मागायला पाहिजे? याचा जर वापर करायचा असेल, याचा जर स्वीकार करायचा असेल, तर त्याची परवानगी कुणाकडे मागायला पाहिजे? आपल्याचकडे. म्हणजे शेवटी हे सगळं चक्र पुन्हा कुठे येऊन थांबतं? तर स्वजाणीवेवरती. आपल्या स्वतःविषयी आपल्याला जितकं माहिती होईल तितका त्याचा वापर आपण आपल्या कामाच्या ठिकाणी करू आणि तितकं काम आपण आपलं उत्तम प्रकारे व्यवस्थित करण्याचा प्रयत्न नक्की करू. आधी आपण स्वीकार करणार आणि मग ते वापरणार. प्रतिसाद जर देता येत असेल तरच आपण त्याची उपयोग करण्याची क्षमता ठेवतो. स्वीकारल्याने परवानगी मिळते वापरायची, आणि जर ती परवानगी आपण आपलीच मिळवली तरच आपण पुनर्मांडणी करू किंवा परिवर्तन करून देऊ, स्वतःमध्ये मॉडिफिकेशन. हे बघा, जसे लोक आहात ना तुम्ही, जसे तुमच्यामध्ये जे काही गुण आहेत ना, म्हणजे कुणी कसं आहे, कुणामध्ये एवढी क्षमता आहे, जसे आहात तसेच सगळ्यांना हवे आहात. मग ते घरी असेल, ऑफिसमध्ये असेल, तुमच्या आजूबाजूच्या शेजार पाजारच्या लोकांमध्ये असेल, तुमच्या नातेवाईकांमध्ये असेल, तुम्ही जसे आहात तसेच सगळ्यांना हवे आहात. म्हणजे एक असेच वडील, एक असाच भाऊ, एक अशीच बहीण, एक अशीच आई, अशीच व्यक्ती सगळ्यांना हवी आहे. पण जर त्याच्यामध्ये थोडस मॉडिफिकेशन करता आलं, थोडस आपण आपलीच स्वतःची पुनर्मांडणी केली, तर आपण नक्की स्वीकार करण्यासारखी लोक राहू. नाहीतर मग त्या अ टाईपच्या लोकांच्या सारखी गत आपली होते की सगळं आहे पण अशा लोकांना स्वीकारणं फार अवघड जाते. म्हणजे ही लोक सगळ्यांना उपयोगी तर पडतात, पण यांच्या बरोबर फारसं कुणी उपयोगी राहील असं कधी वाटत नाही. तर असं नको घडायला, यासाठी आपल्याला
आपल्या स्वतःचा नक्की विचार करायला पाहिजे. मी माझ्या स्वतःसाठी स्वतःचा ब्रँड कसा निर्माण करतोय? काय हवंय मला माझ्या स्वतःसाठी? माझी ओळख कशी असायला हवी आहे? याचा विचार जर आपण करायला लागलो, तर अशी ओळख न होण्यामागची कारणं काय आहेत, हे आपल्याला पटायला लागतं. बरोबर आहे? ओके? आणि मग या सगळ्याचा एकदा विचार झाला, की मग ह्या वेगळ्या-वेगळ्या प्रकारची जी व्यवस्थापनं असतात, हाऊ टू मॅनेजिंग टाईम इज नॉट समथिंग असं काही एकदम कुठून तरी वेगळ्या ठिकाणून आलेलं असतं असं नाहीये. तर आपणच स्वतःचं मगाशी जसं बघितलं तसं जर पुनर्मांडणी करत असू, जर रिऑर्गनाइज करत असू, व्यवस्थित मांडून ठेवत असू, तर ते सगळं आपल्याला वेळेच्या बाबतीत, ताणाच्या बाबतीत, कामाच्या बाबतीत, सगळ्याच बाबतीत करता येतं. एक छोटीशी ऍक्टिव्हिटी घेऊया. जेवणं झालेली आहेत. तुम्हाला जर झोपू द्यायचं नसेल, तर मला काहीतरी करायला लागेल. जेवल्यानंतर झोप येणं हे चांगलं जेवण असण्याचं एक लक्षण आहे आणि जेवल्यानंतर झोपू न देणं हे चांगला ट्रेनर असण्याचं लक्षण आहे. त्यामुळे आता बघूया कोण जिंकतंय. ठीक आहे. तर मी तुम्हाला टाळ्या वाजवायला सांगणार आहे. तुम्ही जिथे बसलेले आहात तिथे तुम्ही टाळ्या वाजवायच्या आहेत. 10 टाळ्या वाजवायच्या आहेत आणि त्याबरोबर साधारणपणे अंदाजाने वेळ तुम्हाला म्हणजे घड्याळामध्ये असेल किंवा तुम्ही जे काही तुमच्याजवळ मोबाईल वगैरे असेल त्याच्यामध्ये बघून तुम्हाला 10 टाळ्या वाजवायच्या आहेत आणि त्या किती वेळात वाजवल्या हे तुम्ही मला सांगायचंय. मी चॅट माझा ओपन केलाय. 10 टाळ्या वाजवा आणि त्याला किती वेळ लागतो तुम्हाला ते सांगा. तीन सेकंद मॅडम. 3 सेकंद. बरं. 4 सेकंद मॅडम. 4 सेकंद, 10 सेकंद, 2 सेकंद. ओके. 2. ओके. ओके. 2 सेकंद. 2 सेकंद मॅडम. ओके. म्हणजे 10 टाळ्या वाजवायला काही लोकांना 10 सेकंद लागली, काही लोकांना 2 लागली, 4 लागली, 3 लागली. असे वेगळ्या-वेगळ्या वेळेला तुम्हाला 10 टाळ्या वाजवण्यासाठी वेळ लागलेला आहे. ओके. आता तुमचा वेळ तुमच्यासाठी डोक्यामध्ये ठेवून तुम्ही 10च्या ऐवजी 20 टाळ्या वाजवा. तेवढ्याच वेळामध्ये वाजवता येणं शक्य आहे का? जेवढ्या वेळात तुम्ही 10 टाळ्या वाजवल्या तेवढ्याच वेळेमध्ये 20 टाळ्या वाजवता येणं शक्य आहे का? त्यापेक्षा कमी वेळात होतील. त्यापेक्षा कमी वेळात होतील मायक्रो सेकंद मध्ये. त्यापेक्षा कमी वेळात होतील म्हणजे जेवढ्या वेळात 10 हो. टाळ्या वाजवल्या त्यापेक्षा कमी वेळेत 20 टाळ्या होतील. हो बरं हो येस बरं मॅम. बरं. ओके. ओके. असं का बरं? स्पीड वाढवला. हो पण वेळ आपल्याकडे तेवढाच आहे म्हणजे वेळ काही आपण कमी नाही केलेला. नाही मॅम, काहीतरी टार्गेट ठेवलं आपण. माझी कंटिन्युटी आहे ना मॅडम. अं? त्या टाळ्या वाजवण्याची कंटिन्युटी आहे त्यामुळं. नाही मॅम, आपण टार्गेट ठेवलं ते की आपल्याला एवढ्या वेळात एवढ्या टाळ्या वाजवायच्या आहेत. बर टार्गेट ठेवलं. ठीक आहे. ओके. वेळेच्या बाबतीत अशी गंमत असते की जितका वेळ आपल्याकडे असेल ना तेवढा एखादं काम करण्यासाठी आपण सगळा वेळ वापरतो. म्हणजे जर मला एखादं काम संध्याकाळपर्यंत करून हवंय म्हणजे एक पत्र मला लिहायचंय आणि ते संध्याकाळपर्यंत लिहिलं तरी चालणार आहे असं जर असेल तर मी आत्ता लगेच ते कधी लिहायला घेत नाही. संध्याकाळपर्यंतचा सगळा वेळ मला ते काम पूर्ण करण्यासाठी लागतो. ऍक्च्युअल पत्र लिहायला किती वेळ लागतो हा वेगळा मुद्दा आहे. पण ते ऍक्च्युअल काम पूर्ण व्हायला किती वेळ लागतो तर जितका वेळ आपल्या हातात आहे तेवढा सगळा वेळ लागतो. म्हणजे मला असं म्हणायचंय की टाइम जे आहे ते आपला स्पेस स्वतः शोधते. म्हणजे तुम्ही आता जे काम 3 सेकंदात करू शकत होता तेवढ्या 3 सेकंदांमध्ये त्याच्या दुप्पट सुद्धा काम करू शकला. समजा 10 सेकंद तुम्हाला लागली असतील 10 टाळ्या वाजवायला
तर तेवढ्या 10 सेकंदांमध्ये तुम्ही 20 सुद्धा टाळ्या वाजवू शकलात. का? कारण तुम्ही तुमचा स्पीड वाढवला, कारण तुमच्या डोळ्यासमोरचं टार्गेट फिक्स होतं. स्पीड आणि टार्गेट हे ज्यांनी लिहिलंय त्यांच्या उत्तराला हॅट्स ऑफ. कारण तुम्ही जे टार्गेट स्वतःसाठी म्हणून योजलं, असं म्हणून मी असे म्हणेन, तर ते टार्गेट गाठण्यासाठी तुम्हालाच तुमचा स्पीड वाढवायला लागला. म्हणजे तुम्ही काय केलं? तुम्ही घड्याळ सेट केलं का हो? घड्याळ बंद केलं का हो 1 सेकंदभर आणि मग तुमच्या टाळ्या वाजवल्या का? किंवा तुम्ही घड्याळाशी काहीतरी गडबड केली आणि मग तुमच्या टाळ्या म्हणजे टार्गेट इथे जे आपल्याला म्हणायचंय तेच तुम्ही गाठलं का? तर असं नाही केलं तुम्ही. तुम्ही स्वतःवरती काम केलं. म्हणजे स्पीड जो वाढवायचा तो तुम्ही स्वतःचा स्पीड आपणहूनच वाढवला. हे करायलाच पाहिजे असं मी म्हणलेलं नव्हतं. हे करून बघूया असं मी म्हणलं. माणूस आपला वेळ जसं मिळू शकेल तसा वाढवतो किंवा तसा कमी करतो आपल्या आपण. आणि म्हणून त्याचं व्यवस्थापन करणं फार गरजेचं आहे. कारण आपल्याला काय करायचंय आणि कधीपर्यंत करायचंय हे जोपर्यंत आपल्याला नक्की करता येत नाही तोपर्यंत त्यासाठी किती वेळ द्यायचा हेही आपल्याला नक्की करता येत नाही. आता परत स्क्रीनकडे जाऊया आपण. तर वेळेचं व्यवस्थापन करायचं म्हणजेच अल्टिमेटली आपण कशाचं व्यवस्थापन करतो? आपण स्वतःच व्यवस्थापन करत असतो. कारण वेळ असं म्हणतात की जसं आपण पैसे साठवून ठेवतो तसे आपल्याला वेळ कधीही अशी साठवून ठेवता येत नाही. किंवा बॅटरीमध्ये जशी इलेक्ट्रिसिटी आपण साठवून ठेवतो आणि पाहिजे तेव्हा ती वापरतो तशी आपल्याला वेळेची अशी साठवण करता येत नाही. वस्तू सारखी साठवता येत नाही. म्हणजे डब्बे भरून आपण जर समजा आता कसं लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये बाबा 8 दिवस आपल्याला 10 दिवस आपल्याला 15 दिवस आपल्याला कुठे जायला नाही मिळणार आहे. तर आपण तशी वस्तू कशी आपण साठवून ठेवतो तशी आपल्याला वेळ साठवून नाही ठेवता येत का? उद्या मला हा वेळ कमी पडणार आहे मग आज आपण तो साठवून ठेवूया थोडासा. असं नाही करणार. जसं यंत्र आपण हवं तेव्हा चालू करतो आणि हवं तेव्हा बंद करतो तसं वेळेच्या बाबतीतही आपल्याला करता येत नाही. वेळ हा चालूच राहतो. आपल्याला तो आपल्या मर्जीप्रमाणे बंद चालू करता येत नाही. किंवा एखाद्या गाडीचा जसा स्पेअर पार्ट आपण जुना झाला काढून टाकला दुसरा लावला बदलतो तसं वेळेच्या बाबतीत आपण कुठलाही असा स्पेअर पार्ट हवा तेव्हा हवा तसा बदलू शकत नाही. तर वेळ एकदा गेली की ती परत येत नाही. त्यामुळे जी आहे जेवढी आहे तेवढी ती आपल्याला पूर्णपणे वापरायला लागते आणि म्हणून त्याचं व्यवस्थापन महत्वाचं आहे. व्यवस्थापन म्हणजे काय? परत एकदा की त्याचं अरेंज करणं. म्हणजे जेवढा वेळ आपल्या हातात आहे तेवढा तो व्यवस्थित आणि पुरेपूर वापरणं. पुरेपूर वापरणं. ज्या व्यक्तींना वेळ सगळ्या कामांना पुरतो त्यांच्यासाठी हे लेक्चर नाहीच आहे. त्यांनी नाही ऐकलं तरी चालणार आहे. ज्यांना असं वाटतं की माझ्या कामामध्ये मला वेळ पुरत नाही आणि मला हे करायचंय आणि ते करण्यासाठी माझ्याकडे वेळ शिल्लक राहत नाही अशा सगळ्यांनी वेळेचं व्यवस्थापन नक्की करावं. आणि असे मला वाटतं आपण सगळेच असतो. कारण सगळं होतं पण माणूस शेवटी स्वतःला वेळ देणंच विसरून जातो म्हणा किंवा राहून जातो म्हणा. सगळ्यासाठी त्याला वेळ काढता येतो पण माणसाला स्वतःसाठी मात्र बरेचदा वेळच काढता येत नाही. मग हा वेळ कशाला काढायचा? ठीक आहे ना, करतोय काम, करतोय, नोकरी आहे म्हणून करतोय, घरची जबाबदारी आहे म्हणून पार पाडतोय, हे नाही केलं तर दुसरं कोण करणार आहे, आपल्याला त्याचा इलाज नाही म्हणून करतोय. पण या सगळ्यामध्ये मगाशी म्हणलं तसं मन आणि शरीर हे दोघ जण जर एकत्र येऊन आपला कार्य करत नसतील तर मात्र फार ताण येत राहतो आणि या ताणाचा आपल्या शरीरावरती फार चुकीचा परिणाम होत असतो. हे सगळं म्हणून मी पहिल्यांदाच म्हणलं हे वेगळं वेगळं करून इथे हा संपला आणि नंतर हा सुरू झाला असं नाहीच. हे सगळं आपल्याशी निगडित आहे आणि म्हणून हे सगळं टप्प्याटप्प्याने
आपण स्वतःकडे बघत 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 माहिती करून घ्यायची. याच्यामध्ये 4 क्वाड्रंट्सचा विचार केलेला आहे. हे तुम्ही कुठेतरी कधीतरी बघितलं असेल. मला वाटतं मी जे बोलतेय त्यातल्या अनेक गोष्टी तुम्हाला सगळ्यांना कुठेतरी माहिती झालेल्या असतीलच. म्हणजे मी काही अगदी पार वेगळीकडनं कुठेतरी घेऊन बोलते असं नाही. पण हे फक्त एकत्र एका ठिकाणी मांडायचा माझा प्रयत्न आहे आणि त्यानुसार तुम्हाला ते जाणवेल की एकमेकांशी याचा कसा संबंध आहे. जेव्हा वेळ ऑर्गनाइज करायची वेळ येते तेव्हा आपल्या कामांना 4 कॅटेगरीज मध्ये मांडायची एक सोपी पद्धत आहे. ह्या 4 कॅटेगरीज अशा आहेत की तातडीची आणि महत्वाची कामं इथे तातडीची आहेत, तातडीची नाहीत पण तरी महत्वाची कामं आहेत. इथे तातडीची आहेत पण महत्वाची अजिबात नाहीयेत आणि इथे तातडीची नाहीत आणि महत्वाची नाहीत. अशा 4 कॅटेगरीज मध्ये जर आपल्याला आपल्या सगळ्या गोष्टी टाकता आल्या, हे काय आहे ते आपण पुढे बघणारच आहोत थोड्या वेळाने. आता फक्त एवढंच बघूया की जर आपल्याला प्राधान्यक्रम ठरवता आला, कुठल्या गोष्टीला जास्त महत्व द्यायचं, कुठल्या गोष्टीला कमी महत्व द्यायचं आणि हे सगळं कसं मांडायचं हे जर आपल्याला करता आलं ना, तर आपल्याला वेळेचं व्यवस्थापन करणं फार अवघड नाहीये. यामध्ये एक मस्ट शुड कुड असा एक काय म्हणूया विचारांचा एक तक्ता तयार करता येऊ शकतो. याच्यामध्ये आपलं जे काही परफॉर्मन्स आहे, आपण जे काही कार्य करणार आहोत त्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचं असायलाच पाहिजे, करायलाच पाहिजे, हे केल्याशिवाय गत्यंतर नाही, अशा सगळ्या गोष्टी सगळ्यात पहिल्यांदा करायच्या. हा परफॉर्मन्स चांगला करण्यासाठी जे जे काही आपण करू शकतो, केलं तरी चालणार आहे, केलं तर नक्कीच चालणार आहे, अशा सगळ्या गोष्टी आपण शुड मध्ये टाकतो. आणि जे केलं तरी चालेल, नाही केलं तरी फारसा फरक पडणार नाही, वेळ असेल तर नक्की करा, नसेल वेळ तर ठीक आहे, यू कुड डू इट, अशा गोष्टी आपण सगळ्यात कमी वेळेसाठी सगळ्यात थोडा विचार करतो. मस्ट अशा गोष्टी आहेत की ज्या आपणच केल्या पाहिजेत. शुड अशा सगळ्या गोष्टी आहेत की ज्या आपण करता करता कुणाची तरी मदत घेऊ शकतो. आणि कुड अशा गोष्टी आहेत की ज्या आपण टोटली दुसऱ्या कुणावरती विसंबून राहिलं आणि त्याच्यावर तर त्यांच्याकडनं करून घेतलं तरी चालणार आहे. अशा सगळ्या गोष्टी आपल्या परफॉर्मन्स मध्ये आपण अशी कॅटेगरी करू शकतो. करायलाच पाहिजे, केलं तरीही चालणार आहे आणि केलं तरी चालेल, नाही केलं तरी चालेल, अशा गोष्टी मस्ट, शुड आणि करू शकतो आणि नाही केलं तरी चालणार आहे. या 3 कॅटेगरीज मध्ये जर तुम्हाला तुमचं काम बायफर्गेट करता आलं, सेपरेट करता आलं, वेगळं वेगळं करता आलं, तर तुम्हाला खूप त्याचा उपयोग होतो. आता इथे काय कसं करायचं हे, तर समजा काही मस्ट वाली एखादी गोष्ट तुम्हाला तुमच्या गॅप मध्ये सापडली, एखाद्या गॅप मध्ये तुम्हाला एखादी गोष्ट सापडली, तर त्यामध्ये आय मस्ट इम्प्रूव्ह. आता आपण उदाहरण घेऊया. मला बरेचदा असं लोकांच्याकडनं कळतं की मला माझ्या इंग्लिश वरती खूप प्रभुत्व मिळवायचंय, माझं इंग्लिश आत्ता जसं आहे त्याच्यापेक्षा चांगलं असावं असं मला वाटतं. सो आय मस्ट इम्प्रूव्ह माय इंग्लिश लँग्वेज असं म्हणूया आपण, एक उदाहरण घ्यायचं म्हणून. तर याच्यासाठी काय, आय मस्ट इम्प्रूव्ह माय नॉलेज. आधी काय ती भाषेविषयीचं जे काही ज्ञान आहे ते मला मिळालं पाहिजे. तर नुसतं ज्ञान मिळून उपयोग आहे का? एखादी भाषा शिकायची म्हणजे फक्त ज्ञान मिळून उपयोग नाहीये, तर त्याच्याविषयीच्या सगळ्या स्किल्स सुद्धा, तर स्पोकन स्किल्स ज्या आहेत त्या सुद्धा मला वाढवता आल्या पाहिजेत. मला त्याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे. फक्त ज्ञान मिळवून उपयोग नाहीये. असा एखादा मित्र किंवा मैत्रीण किंवा आपल्या घरातलाच, आता लहान आपल्या घरातली मुलं इंग्लिश शाळेमध्ये जात असतील तर त्यांच्याशी इंग्लिश बोलावून आपण आपली स्किल्स वाढवू शकतो. हे स्किल्स मी कसे डेव्हलप करू याचा विचार करायचा.
So I must work on my day-to-day routine activity to speak in English. हे सगळं मस्ट मध्ये आपण करू शकतो. जेव्हा खूप काही लोकांच्या हे 7 हॅबिट्स विषयीचं पुस्तक कदाचित तुम्ही वाचलं असेल, त्याच्याविषयी ऐकलं असेल, तर जी काही इफेक्टिव्ह लोक आहेत या जगामध्ये, ज्यांनी खूप चांगला सक्सेस मिळवला आहे, अशी जी लोक आहेत, तर त्या लोकांच्या काही सवयी एका पुस्तकामध्ये सगळ्या एकत्र केलेल्या आहेत. तर त्या हे करताना त्याच्यातही लक्षात आलं की कुठल्या गोष्टींना आपण महत्व देऊ, कुठल्या गोष्टींना आपल्याला समजून घ्यायला पाहिजे, ते यांनी एक एक करून त्या पुस्तकामध्ये मांडलेलं आहे. मी सगळं काही सांगणार नाही तुम्हाला त्याविषयी, पण फक्त एवढं सांगेन की ज्या 7 गोष्टी आहेत त्या अशा की बी प्रोएक्टिव्ह. इथे प्रोएक्टिव्ह म्हणजे काम जे आहे ते रिएक्टिव्ह कामं असतात किंवा प्रोएक्टिव्ह कामं असतात. म्हणजे कुणीतरी सांगितलंय आणि आता हे करायलाच पाहिजे आणि आता हे माझ्या अखत्यारीतलं काम आहे म्हणून मी करतेय, हे सगळं रिएक्टिव्ह कामं झाली. कुणाला काही सांगायचंय, विचारायचंय का? मला आवाज येतोय कुणाचा तरी? काही प्रश्न आहे का कुणाचा? ओके ओके, चुकून ऑन झालं असेल. बर, तर प्रोएक्टिव्ह असणं म्हणजे ते जे काही काम आपल्यावरती सोपवलेलं आहे त्याविषयी विचार करून आधीच ते हातात घेणं. अग्रकर्मी म्हणतात त्याला. आता मराठी काही काही वेळेला खूप अवघड जातं, त्यामुळे आणि इंग्लिश बरेचदा आपल्या माहितीतले शब्द नसतात, त्यामुळे हे दोन्ही समजणं कधी कधी अवघड जातं. पण जेव्हा आपण एखादं काम हाती घेतो तेव्हा ते आपणहून करणं, माझी जबाबदारी आहे हे करणं, म्हणून मी ते केलं पाहिजे, या जर जाणीवेने आपण एखादं काम करत असू तर त्याला आपण प्रोएक्टिव्ह काम म्हणणार. आपल्याला काय हवंय अल्टिमेटली, सगळ्यात शेवटी काय हवंय, ते कसं दिसायला हवंय. एखादं चित्र माणूस काढतो तर मनात त्याच्या हे ठरलेलं असतं की मला हे चित्र शेवटी कसं असायला हवंय, आणि मग त्यानुसार तो पहिली रेष त्या कागदावरती ओढतो. सो बिगिन विथ द एंड इन माइंड. तर शेवट काय असायला पाहिजे हे ठरवून मग आपल्याला सुरुवात करायची आहे. मग त्या शेवटापर्यंत आपण खूप छान आणि सुंदर पद्धतीने जाऊ शकतो. मगाशी आपण बघितलं तसं आपल्याला प्राधान्यक्रम ठरवता आला पाहिजे की कुठल्या गोष्टींना जास्त महत्व द्यायचं, कुठल्या गोष्टी आधी करायच्या. टाइमच्या बाबतीत सुद्धा आपण बघितलं ते त्या ह्याच्यामध्ये हेच होतं की कशाला महत्व द्यायचं. थिंक विन विन म्हणजे फक्त माझीच एकट्याची सरशी झाली पाहिजे असा विचार न करता, मेरी भी पट तेरी भी पट, मलाही त्यातनं काहीतरी मिळालं पाहिजे आणि तुलाही त्यातनं काहीतरी मिळालं पाहिजे, असा विचार करून जेव्हा आपण वागतो तेव्हा सगळ्यांनाच त्याचा फायदा होतो. सीक फर्स्ट टू अंडरस्टँड म्हणजे आधी समजून तर घ्या समोरच्या माणसाला. आपण कम्युनिकेशन जेव्हा म्हणतो तेव्हा ऐकून घेण्याची, आपण त्यावेळेला म्हणलं की समोरच्याचं म्हणणंच ऐकून घ्यायचा आपण प्रयत्न करत नाही, आधी समोरचा काय म्हणायचा प्रयत्न करतोय ते समजून घ्यायला पाहिजे आणि मग प्रयत्न केला पाहिजे की आपलंही म्हणणं कुणीतरी ऐकून घेतंय. सगळ्यामध्ये एक सुसंगती साधता आली पाहिजे. जे आहे त्या सगळ्यामध्ये एक सिनर्जायझेशन आपल्याला सगळ्यात महत्वाचं आहे. आणि सगळ्यात शेवटचा, अशी ही सगळी लोक सतत आपल्या पात्याला धार लावत असतात. आता पात्याला धार लावणं म्हणजे काय, तर याची एक गोष्ट तिथे सांगितली आहे. त्याच्यामध्ये एक लाकूड तोड्या दिवसभर लाकडं तोडीत असे आणि संध्याकाळी जी काही लाकडं तोडून झाली ती घेऊन तो त्या ज्यांच्यासाठी तोडत होता त्यांच्याकडे घेऊन जात असे. त्याला त्याचे थोडे तुरळकच पैसे मिळायचे. रोज मन लावून तो माणूस सकाळपासून संध्याकाळपर्यंत खपून लाकडं तोडायचा, संध्याकाळी ती लाकडं घेऊन जायचा, पण त्याचे पैसे त्याला तुरळक तेवढेच मिळायचे.
कितीही जरी त्यांनी जास्त वेळ काम केलं तरी थोडासाच बदल व्हायचा, पण ते काम त्याचं खूप मोठा फायदा देऊन जात होतं असं काही त्याला वाटायचं नाही. काही दिवसांनी अजून एक दुसरा माणूस त्यांच्यामध्ये ऍड झाला आणि त्या माणसानी असं लक्षात आलं की त्या माणसानी थोडा वेळ काम करून सुद्धा खूप जास्त पैसे कमवले. तेवढाच वेळ काम केलं किंवा त्याच्याही पेक्षा कमी वेळ काम केलं आधीच्या लाकूड तोड्यापेक्षा, पण पैसे मात्र त्याला जास्त मिळाले कारण त्याची लाकडं जास्त तोडून झालेली होती. मग हे का बुवा? एकदा झालं, दोनदा झालं, चारदा झालं. हा पहिला लाकूड तोड्या त्याला विचारायला जातो की बाबा तुझं हे असं का होतंय? मी पण तेवढंच काम करतो, कदाचित तुझ्यापेक्षा सुद्धा जास्त काम करतो, पण मग तुझं काम लवकरही होतं आणि तुला त्याचा फायदाही जास्त मिळतो, असं का बरं? तर तो म्हणतो दुसरा लाकूड तोड्या की काही नाही, मी सतत माझ्या पात्याला धार लावतो, त्यामुळे पात्याची धार चांगली असल्यामुळे लाकडं लवकर कापली जातात आणि मला फायदा होतो त्याचा. आता इथे त्याचा काय संबंध? तर इथे पातं किंवा जे अवजार आपण वापरतो किंवा जे आपलं अशी गोष्ट आहे की ज्याचा वापर केल्यामुळे आपल्याला आपलं काम जास्त चांगलं करता येणार आहे, ते नेहमी तल्लख ठेवायला पाहिजे, ते नेहमी व्यवस्थित ठेवायला पाहिजे. आपलं शरीर हे एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की जे आपल्याला कुठलंही काम करण्यासाठी म्हणून उपयोगी पडतं. आपलं शरीर आपण एकदम तंदुरुस्त ठेवलं पाहिजे. तर या सगळ्यातून आपल्याला मिळणार आहे आपला सक्सेस. मग तो कशातलाही असो, सक्सेसफुल पीपल हे आपोआप जन्माला येत नाही. या सगळ्यांवरती ते जेव्हा काम करतात तेव्हा ते सक्सेसफुल होतात. बर, अजून एक ऍक्टिव्हिटी आपल्याला करायची आहे. तर सगळ्यांच्याकडे आपली स्वतःची वही आहे. त्या वहीवरती आपल्या हातात जर एखादं पेन असेल तर त्या पेनच्या साहाय्याने, मी आधी सगळं सांगते ते ऐकून घ्या आणि मग काय करायचे ते करायला सुरुवात करा. तर त्या पेनच्या साहाय्याने तुम्हाला त्या वहीवरती टिंब काढायचे आणि असे टिंब काढताना एक असं जर समजा तुम्ही काढत असाल, दिसला पाहिजे असं काही नाही, तुम्ही तुमची पेन्सिल किंवा पेन त्याच्यावरती टेकवलं तरी चालणार आहे. तर असं काढत असतानाच ते मोजायचंय. मी इकडे माझ्या मोबाईल वरती वेळ बघेन आणि तुम्हाला जेवढा वेळ दिलेला आहे तेवढ्या वेळात तुम्ही आधी मला असं सांगा की मी जर तुम्हाला 1 मिनिट दिला तर त्या 1 मिनिटामध्ये तुम्हाला तुमच्या वहीवरती एका कोपऱ्यात वरती 1 मिनिटामध्ये तुम्ही असे किती टिंब काढू शकाल ते 120. बर, ते लिहून ठेवा आणि त्याच्या बाजूनी एक चौकट काढा. मला Okay. चॅट मध्ये किती असे टिंब काढू शकाल ते प्रत्येकाने आपल्या आपल्या वहीवरती लिहायचंय. अशा वहीचं जे पान तुमचं उघडलेलं असेल त्या उघडलेल्या पानावरती एका कोपऱ्यात, डावीकडच्या कोपऱ्यामध्ये 120 कुणीतरी म्हणलं असे 120 लिहायचे आणि त्याच्या भोवती एक चौकट काढून असं लिहून तुम्ही तयार ठेवा. दिसतंय? बर, तर आता मी सुरू करायला सांगेन. मी माझा इथे एकच मिनिट, माझं टाइम क्लॉक सुरू करते आणि मी स्टार्ट म्हणलं की तुम्ही सुरू करायचं आणि स्टॉप म्हणलं की तुम्ही थांबायचं आणि तोपर्यंत हे टिंब देत राहायचे. आलं लक्षात? तुम्हाला कळलं का काय करायचंय? ओके, तर मी जेव्हा स्टार्ट म्हणेन तेव्हा तुम्ही तुमच्या वहीवरती पेननी असे टिंब डॉट काढायला सुरुवात करायची आहे आणि मी स्टॉप म्हणलं की तुम्हाला थांबायचंय. प्रत्येकाने आपल्या वहीवरती डाव्या बाजूला वरच्या कोपऱ्यामध्ये तुम्ही असे किती टिंब काढणार आहात 1 मिनिटामध्ये, तुम्हाला 1 मिनिटाचा वेळ देणार आहे,
ते आधीच लिहून ठेवायचं आहे. आणि सगळे तयार असतील तर आता मी स्टार्ट म्हणणार आहे. स्टार्ट. स्टॉप. स्टॉप. आता थांबल्यानंतर वहीच्या डाव्या कोपऱ्यावरती तुम्ही आधी एक आकडा लिहिला होता. आता तुम्ही तोंडाने मोजता मोजता किती आकड्यापर्यंत पोहोचलाय तो आकडा तुम्हाला वहीच्या उजव्या कोपऱ्याला लिहायचा आहे. म्हणजे 120 जे एका बाजूला लिहिलेलं होतं त्याच्याऐवजी आता इकडच्या बाजूला तुम्हाला आत्ता जो आकडा तुम्ही टिंब काढता काढता मोजला 1 2 3 4 तो आकडा इथे आता लिहायचा आहे. म्हणजे तुमच्याकडे आता तुमच्या वहीवरती 2 आकडे आहेत. डावीकडे आधी जो तुम्ही मोजायला सुरुवात करायच्या आधी किती मोजू शकाल हे एस्टिमेट केलेलं होतं ते एस्टिमेशन होतं. आणि आता उजवीकडच्या बाजूला ऍक्च्युअली किती तुम्ही टिंब काढू शकलात एका मिनिटामध्ये. लिहिलं सगळ्यांनी? बर, आता चॅट मध्ये मला सांगा की दोन्ही आकडे टाका, कॉमा टाका मध्ये, आणि पहिल्यांदा एस्टिमेट आणि दुसऱ्यांदा जे ऍक्च्युअल तुम्ही केलं ते. 140 170. सगळ्यांच्याकडनं उत्तर हवंय मला. 80 180 145 217 120 140 130 193 125 142 120 160 एस्टिमेट 120 146 190 190 काय आधीचा का नंतरचा? 95 आणि 163 120 120 168. ओके ओके. एस्टिमेट 100 ऍक्च्युअल 234 150 195 120 170 100 256. बर, म्हणजे माझ्या असं लक्षात येतंय की बऱ्याच जणांचा किंवा जवळजवळ मला वाटतं सगळ्यांचाच एस्टिमेटेड आकडा हा कमी आहे आणि जे ऍक्च्युअल गाठलंय ते बरंच जास्त आहे. तेच ना. असं बहुतेक जवळजवळ सगळ्यांच्याच बाबतीत असं दिसतंय मला की जो आकडा आपण गाठलाय तो का बरं असं का झालं? एवढा का फरक पडला? असं कशामुळे होतं? मॅडम त्याच्या अगोदर आपण प्रॅक्टिस केली नव्हती आणि एक अप्रॉक्सिमेटली पकडलं होतं आणि ते प्रत्यक्षात केलं म्हणून असं घडलं. अच्छा, ओके, बरं. आपण प्रॅक्टिस केलेली नव्हती आणि एक अप्रॉक्सिमेशनच्या दृष्टीने आपण प्रत्यक्ष कृतीमध्ये फरक पडतो. आपण विचार करतो आणि प्रत्यक्ष कृती. ओके, ठीक आहे. टाइम मॅनेजमेंट. बरं, आपल्याला काय करायचं होतं हे लूज कॉन्फिडन्स अबाउट सेल्फ पॉवर्स. ओके, सेल्फ कॉन्फिडन्स. ओके,
ठीक आहे, पण आपल्याला कुणालाच म्हणजे एकतर सगळ्यात पहिल्यांदा मी काय सांगते तेच कळलं नसेल. म्हणजे मी फक्त टिंब काढायचे आहेत का ते दिसले पाहिजेत का ते बरोबर त्याच्या बरोबर मोजायचे आहेत का आधी मोजायचे आहेत का नंतर आपल्याला काढून नंतर मोजत बसायचंय, हा सगळाच गोंधळ होता. म्हणजे माझं सांगणं बऱ्याचदा नक्की काय करायला सांगतायत हेच क्लिअर नव्हतं. त्यामुळे कुठला तरी एक आकडा सांगितलाय, तो कुठला तरी एक आकडा आपला धरायचा. 1 मिनिटामध्ये किती करू शकतो? बरं ठीक आहे. ह्याच्या आधी कधी असं करून बघितलेलं नव्हतं. म्हणजे एखादं कार्य करताना आपण जर ते आधी केलेलं असेल, तर आपण म्हणू शकतो, "बाबा हां, मी ह्या वेळेला हे केलं होतं, तेव्हा हे एवढं-एवढं करायला मला लागलं. आता मात्र मला ते एवढ्या वेळात." म्हणजे काय करायचंय हेही माहिती नाही, कसं करायचं हेही माहिती नाही. तर त्यामुळे आपण कुठलाच एस्टिमेट व्यवस्थित देऊ शकत नाही. बरं, बरेच जणांनी असं केलं असेल, की 120चं दिलंय ना, मग 120 झालं की थांबले. झाले माझे 120. पण म्हणजे जर आपण काय करणार आहे हेच माहिती नाहीये, तर आपण कशाच्या जोरावर 120 ठरवलं होतं? म्हणजे आपली क्षमता आपण कशाच्या जोरावर ठरवतो? काहीच नाही. म्हणजे आपण काय करू शकतो हे आपल्याला माहिती नसताना सुद्धा आपण ठरवतो, की मी हे एवढंच करणार आहे बाबा. आणि तेवढं झालं की आपण म्हणतो, "येस, मी खुश आहे." पण ऍक्च्युली जेव्हा करून बघतो एखादी गोष्ट, तेव्हा आपल्या लक्षात येतं, की अहो आपली क्षमता कितीतरी पटीने जास्त आहे. म्हणजे आपण उगाचच स्वतःला कमी लेखत होतो. उगाचच स्वतःबद्दल विचार करत होतो, की एखादी गोष्ट मला येईल का नाही? बरोबर? का करतो असं आपण? काय माहिती? आणि मग उगाचच ठरवतो, की मला हे जमेल किंवा मला हे जमणार नाही. त्याच्या आधी केलंय का? नाही, कधीच केलं नाही. अहो मला जमणारच नाही. मी हे असं काम कधी केलंच नाहीये. अरे! जर कधी केलंच नाहीये एखादी गोष्ट, तर ती जमेल का नाही हे आपण आधीच कशी ठरवणार? हां, केल्यानंतर कदाचित आपल्याला अपयश येऊ शकेल. पण ते अपयश आपल्याला नको असतं. कारण आपल्याला मगाशी म्हणलं तसं हरण्याची भीती वाटते. आपण केलं आणि आपल्याला नाही जमलं आणि आपल्याला 4 लोकांनी नावं ठेवली आणि आपल्या बॉसने आपल्याला रागवलं आणि आपल्याला सगळे हसले, तर काय करायचं? ठीक आहे ना, एखादी गोष्ट आपल्याला पहिल्यांदाच करतो तेव्हा नाही जमत. दुसऱ्यांदा करतो. ते अ, आपण त्या त्या पिक्चरमध्ये बघा तारे जमी पे मध्ये आमिर खाननी सांगितलंय, की जेव्हा ह्या ग्रहस्थानी 999 वेळा चूक केली, तेव्हा 1000व्या वेळेला आपल्याला बल्ब जो आहे तो आपल्याला हातात मिळाला. जर त्यांनी तितक्या वेळा चुका केल्या नसत्या आणि पहिल्याच वेळेला तो म्हणला असता, की मला जाऊ दे हे जमत नाही. मी इतक्या वेळा किंवा 500 वेळा केला आणि मग ठरवलं असतं, की अरे 500 वेळा मी हे करून बघितलं तरी मला अजून जमत नाहीये. तर मला वाटतं आपल्याला प्रकाशात खरंच आमिर खानने सांगितलं तसं कधीच राहता आलं नसतं. कारण त्या माणसाने सोडून दिलं. आपणच आपली स्वतःची क्षमता ओळखायला कमी पडतो आणि ठरवतो, की हे मला जमेल किंवा नाही जमणार. पण जर आपल्याला स्वतःविषयी खात्री असेल ना, तर आपण ते नक्की शेवटपर्यंत नेऊ शकतो. कामाचं जर आपल्या व्यवस्थापन करायचं असेल, कुणी काही बोलतंय, काही सांगतंय? काही विचारायचंय कुणाला? ओके. तर आपल्या कामाचं जर आपल्याला व्यवस्थापन करायचं असेल, तर इतर सगळ्या जणांचा सुद्धा सहभाग आपल्याला विचारात घ्यावा लागतो. आणि मग हे करत असताना प्लॅनिंगची गरज आहे, कम्युनिकेशनची गरज आहे, डिसिजन मेकिंगची गरज आहे, डेलिगेशनची गरज आहे, प्रॉब्लेम सॉल्व्हिंगची गरज आहे आणि मोटिवेटिंगची गरज आहे. प्लॅनिंग म्हणजे आधीपासून हे ठरवायला पाहिजे, की आपल्याला नक्की काय करायचंय. बरेचदा ते ठरवता येतं, बरेचदा ठरवता येत नाही.
पण जर आपण प्लॅन केला तर नॉर्मली आपण फेल होत नाही. म्हणजे इफ यू फेल टू प्लॅन असं म्हणतात बरं का, की इफ यू फेल टू प्लॅन यू प्लॅन टू फेल. म्हणून प्लॅनिंग नक्की करायला पाहिजे. कम्युनिकेशन चांगलं असायला पाहिजे आपलं आपल्या सहकाऱ्यांबद्दल, आधी स्वतः बरोबर, मग आपल्या सहकाऱ्यांबरोबर, आपल्या बॉस बरोबर, आपल्या बरोबर हाताखाली काम करणाऱ्या लोकांबरोबर, सगळ्यांबरोबरचं कम्युनिकेशन चांगलं असायला पाहिजे. डिसिजन आपल्याला जिथे जिथे स्वतः घेणं गरजेचं आहे तिथे तिथे ते घेता आले पाहिजेत. जेव्हा एखादं काम म्हणजे मस्ट शुड कुड मध्ये आपण जर ठरवलं की हे काम करायला पाहिजे पण ते मीच करायला पाहिजे असं नाही, अशा सगळ्या गोष्टी आपण डेलिगेट करू शकतो दुसऱ्याला. आपलं काम जर पूर्ण करायचं असेल आणि त्याच्यामध्ये दुसऱ्याची मदत आपल्याला घेता येत असेल, डेलिगेट करता येत असेल तर नक्की करावं. सगळी कामं ही माझ्याशिवाय होणार नाहीत असं म्हणून जर आपण केलं आणि डेलिगेशन केलंच नाही तर ते काम पूर्ण होत नाही. येणाऱ्या प्रॉब्लेम्सना प्रॉब्लेम सॉल्व्हिंगची एक छोटीशी स्वतःच्या आतमध्ये ठिणगी असायला लागते असं म्हणूया, की अडचणी तर येणारच आहेत पण त्या अडचणींवरती मात करण्याचं सुद्धा आपल्याला यायला पाहिजे. आणि सगळ्यात शेवटी मोटिवेशन पाहिजे, मग ते इंटरनल आतून असो किंवा एक्सटर्नल बाहेरून असो. मोटिवेशन शिवाय कुठलंही कार्य पूर्ण होऊ शकत नाही. या सगळ्या गोष्टी एकत्र केल्या तर आपल्याला आपल्या कामाचं व्यवस्थापन करता येतं. हे सगळं करताना शेवटी पुन्हा एकदा आपण जिथून सुरुवात केली तिथे आलो आहे, की आपण हे सगळं चांगलं का करायचं, तर स्वतःचा एक ब्रँड, एक दर्जा निर्माण करण्यासाठी. अशी कोणती आपल्याकडे संपत्ती आहे, कोणतं मौल्यवान वस्तू आपल्याकडे आहे की ज्याच्यामुळे आपण हे करू शकू, विच इज द व्हॅल्युएबल असेट. तर ती दुसरी कुठली वस्तू दुसरी नाहीये तर आपल्याचकडे जे काही आपले स्वतःचे रिसोर्सेस आहेत, जे आपल्याकडे ऑलरेडी आहे त्याचा उत्तमोत्तम उपयोग करून घेणं हे या सगळ्याशी लिंक करणारा एकच धागा आहे. टू एबिलिटी टू मॅनेज द सेल्फ रिसोर्सेस. स्वतःकडे असणारे सगळ्या रिसोर्सेसला व्यवस्थित मॅनेज करता आलं तर जगातली कुठलीही गोष्ट आपल्याला मॅनेज करणं फार काही अवघड नाहीये. मगाशी म्हणलं तसं शिक्षण, पदवी, हुद्दा, अधिकार एवढं आहे म्हणजे सगळं आहे असं नाही. तर हे असल्यानंतर ते सगळ्याचं व्यवस्थापन जर आपल्याला करता येत नसेल आपल्या स्वतःच्या उपयोगासाठी तर त्याचा काही उपयोग नाही. टॅलेंट, अथॉरिटी या सगळ्या गोष्टी महत्वाच्या तर आहेतच, पण या सगळ्यांना स्वतःची रिसोर्सेस मॅनेज करता येण्यासाठी जर आपल्याला उपयोग करता येणार नसेल तर याचा काही उपयोग नाहीये. या सगळ्याच्या शेवटी आपण असं म्हणू शकतो की जर आपल्याला स्वतःचा एक ब्रँड तयार करायचा असेल तर आपल्याला आपल्या स्वतःच्या काश बरोबर काम करायला पाहिजे. म्हणजे आपल्या क्षमता ज्या आहेत त्या वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. कोणत्या क्षमता, तर आपलं ज्ञान, सुरू करूया. ओके. तर आपल्या ज्या काही क्षमता आहेत, कुठल्या क्षमता, आपल्याकडचं ज्ञान, कौशल्य, दृष्टिकोन आणि सवयी या काश बद्दल आपल्याला काहीतरी करायला पाहिजे जेणेकरून त्याचा आपल्याला स्वतःसाठी उपयोग करता येईल. तर तुम्हाला आता विचार करायचा आहे की तुमच्या काश बद्दल, तुमच्या स्वतःच्या क्षमता सगळ्या व्यवस्थित करण्याबद्दल तुम्हाला स्वतःला काय करायला आवडेल, मला सांगू शकाल? चॅट मधनं तुम्ही मला सांगू शकाल? तुमच्या जवळच्या असलेल्या तुमच्या क्षमतांना व्यवस्थित वापरण्यासाठी
तुम्हाला काय करायला आवडेल? वेळेचे नियोजन. हम्म. आणखीन? आता सगळे बोलले तरी मला चालणार आहे, मला आवडणार आहे की सगळ्यांनी आपले एका वेळेला नका करू ऑफकोर्स, म्हणून चॅट बरं पडतं, त्यामुळे सगळ्यांनी एकदम जरी उत्तरं दिली तरी कळतात. काही लोकांनी अनम्यूट करून बोललात तरी चालेल माझ्याशी. स्मार्ट वर्क. हम्म. तुम्हाला तुमच्या क्षमतांचा जास्तीत जास्त कसा वापर करावा असा वाटतो? म्हणजे अजून तरी काही आपल्याला काही करायला पाहिजे असं वाटत नाही असं दिसतंय काय? नाही ना? नाही, मला माहितीये की हे हाताळणं अवघड आहे. जितकी पटकन मला उत्तरं समोरच्या समोर येतात, एका रूममध्ये क्लासरूम मध्ये असताना येतात, तितक्या पटकन हे होणार नाहीये. बट आय एम वेटिंग की तुम्हाला तुमच्या काश बद्दल काय करायला आवडेल. येस, ऍक्सेप्टिंग डिफरंट थिंग चॅलेंजेस. ओके. आणखीन काय करायला आवडेल? तुमच्या रोजच्या रुटीनचा विचार करा. हे बघा, मी सांगताना सगळं जनरलाइज सांगितलंय. मी सगळ्यांनाच उपयोगी पडेल. तुमच्या कामामध्ये, तुमच्या ऑफिसमध्ये, तुमच्या फील्डवरती, तुमच्या घरी, तुमच्या नातेवाईकांमध्ये. मी जे सांगितलं हे सगळीकडे उपयोग होणार आहे याचा. पण तुम्हाला जो उपयोग करायचा आहे तो तुम्ही कसा करणार? घरी करणार, ऑफिसात करणार. वेल टाइम मॅनेजमेंट ऑफ वर्क प्रायोरिटीज. ओके. मला जे काम करायला आवडेल ते व्यवस्थित मॅनेजमेंट करून करणार. ओके, ठीक आहे. अजून कुणाला काही? ऍडव्हेंचर. एक गंमत सांगू का इथे? जेव्हा आपण आपल्याला जे करायचंय मनापासून ते कुठेतरी लिहितो ना, आणि ते जर दुसऱ्या कुणाला जेव्हा सांगतो ना, तेव्हा ते पूर्ण करण्याकडे आपण आपले सगळे प्रयत्न कामी लावतो. म्हणजे आपल्याला ते कसंही करून पूर्ण करायचंच असतं. जेव्हा आपण ते तुम्हाला जे पाहिजे ना, गोल एखादा, तुमचं एखादं स्वप्न असेल, ते तुम्ही एक काम करा, एका वहीमध्ये लिहून ती वही बंद करून ठेवून द्या. स्वतःच्या हाताने लिहा की मला हे करायचंय आणि ती वही ठेवून द्या. ते तेवढं लिहिलेलं सुद्धा तुम्हाला तुमच्या गोल पर्यंत पोहोचवायला उपयोगी पडतं. हे लिहायचं का? कारण लिहिलं की कुठेतरी मनामध्ये ते चालू राहतं की येस, आय वॉन्ट टू डू दिस अँड एनी हाऊ मी ते पूर्ण करीनच. व्यवस्थित कामात परफेक्शन मिळवणे, स्मार्ट वर्क, ऍडव्हेंचर. ओके. 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 ठीक आहे, आपण पुढे वळूया. हे सगळं ना आपल्यावरती अवलंबून आहे. आपण जे काही ठरवू आपल्यासाठी त्याच्यावरती अवलंबून आहे. मगाशी मी म्हणलं होतं की टाइम मॅट्रिक्स विषयी आपण थोडंसं पुढे बोलूया म्हणून, तर तसं बघूया आता.
टाइम मॅनेज करायच्या आधी थोडस गोल सेटिंग वरती पण मी 1-2-4 मिनिटं तुमची घेते. कारण जोपर्यंत आपण एखादा गोल सेट करत नाही, मगाशीच बघितलं आपण आपलं टार्गेट फिक्स करत नाही, तोपर्यंत टाइम मॅनेज करणं फार अवघड जातं. म्हणजे काय मॅनेज करायचं असा प्रश्न पडतो. जोपर्यंत आपल्याला गोल आपल्याला माहिती नाहीये की काय असायला पाहिजे, तोपर्यंत ते टाइम मॅनेज करणं अवघड आहे. म्हणून आपण थोडंसं गोल सेटिंग विषयी पण 1-2 मिनिटं फक्त, जास्त नाही घेणार आहे मी, त्याच्याविषयी आपण बघूया की काय असतो गोल. गोल म्हणजे काय, कशाला म्हणायचं, आपलं ध्येय काय असतं. तर ते तुम्ही कुठल्या दिशेने एफर्ट्स घ्यायचे आहेत हे ठरवणारा एक एंड आहे. म्हणजे an end towards which you direct your specific efforts. तुमचे जे काही प्रयत्न असतील ते कुठल्या दिशेने असायला पाहिजेत हे ठरवण्यासाठी कुठला तरी एक एंड डोक्यात घ्यायला पाहिजे, आणि तो एंड म्हणजे आपला गोल असतो. आता हे जरा जास्त अवघड होतंय, त्यामुळे सोप्या शब्दात म्हणजे तुम्हाला शेवटी काय असायला हवंय, आपण मगाच्या याच्यात बघितलं की शेवटी काय हवंय त्याचा विचार आधी करायचा. तर गोल म्हणजे आपल्याला काय हवंय शेवटी हे ठरवणं म्हणजे गोल. तो जो एंड असतो किंवा ते जे आपण ठरवलेलं असतं ते काहीतरी एक्झॅक्ट असणं, काहीतरी निश्चित असणं, ज्याला आपण नक्की गाठू शकतो कधी ना कधीतरी, असं असायला पाहिजे. म्हणजे उगाचच हवेत तीर मारल्यासारखे काही गोल्स, म्हणजे मी हिमालय चढून जाईन, काही नाही, मला काही येत नाही, इथली साधी बारकीशी टेकडी नाही चढता येत मला आणि मी चालले हिमालय चढायला. तर असे गोल्स, माझी ड्रीम असू शकतं, पण ड्रीम आणि गोल याच्यात फरक असा आहे की हे खरंच करता येणार आहे का याचा विचार तिथे नक्की करता आला पाहिजे. हे मी जास्त आत्ता नाही घेत, याच्यावरती वेळ नाही घेत. व्हॉट डू आय एक्सपेक्ट द आउटकम ऑफ माय ऍक्शन्स टू बी. म्हणजे मी जे जे काही कृती करते, मी आज जे काही काम करते, मी जे काही करणार आहे त्या सगळ्याचा सगळ्यात शेवटी आउटकम काय असायला पाहिजे असं मला वाटतं, ते जास्त महत्वाचं. म्हणजे एक उदाहरण मला असं सापडलं एका पुस्तकात की आय वॉन्ट टू रिड्यूस ऑपरेटिंग एक्सपेन्स इन माय डिपार्टमेंट. जर माझ्या हातामध्ये असेल एक्सपेन्सेस रिड्यूस करणं, म्हणजे एखाद्या गोष्टीला आपण वाचवत असू, कागद वाचवत असू किंवा इलेक्ट्रिसिटी वाचवत असू, तर ते केल्यामुळे जर माझे एक्सपेन्सेस माझ्या डिपार्टमेंटचे जर 2% 1.5% खाली येत असतील, तर मी माझा गोल अचीव केला, हा माझा गोल आहे, आणि जर ते आले तर मी तो अचीव केला असं मला म्हणता येईल. म्हणजे काहीतरी व्यवस्थित सांगता आलं पाहिजे की मला नक्की काय करायचंय. एक मेजरेबल, म्हणजे जो आपण मोजू शकतो असा आउटकम पाहिजे. म्हणजे काय मोजू शकतो आपण, मी तिथपर्यंत पोहोचलोय की नाही हे मला कशा पद्धतीने बघता येणार आहे. तर मला बघता आलं पाहिजे की कालपासून आजपर्यंत काय झालं, आजपासून उद्यापर्यंत हातात काय आलं, 4 दिवसांपूर्वी काय होतं, 4 महिन्यांपूर्वी काय होतं, असं जर मला सगळ्याचा एक आढावा घेता आला तर मला ठरवता येईल की कालांतराने ज्या गोलचा मी विचार करतोय किंवा करतेय तो मी अचीव करू शकतो की नाही. आतापर्यंत हाफ अचीव केला आहे का, तर मी म्हणेन की याच्यानंतर, म्हणजे जेव्हापासून सुरुवात केली आणि जिथे मला पोचायचंय त्याच्याबरोबर मध्यावर मी जर असेन तर तेवढ्या वेळपर्यंत अर्धा तरी तो अचीव झालेला आहे का हे मला मोजता आलं पाहिजे, तर तो गोल खरा गोल आहे. सो याचं एक्झाम्पल पुन्हा त्या मगाच्या याच्याशी जर आपण करून बघितलं तर ऑपरेटिंग एक्सपेन्सेस 2% होते. कधी डिसेंबर 2015 मध्ये, ते जानेवारीमध्ये म्हणजे 1 महिन्यानंतर साधारणपणे 1.9 झाले, आणि आता ते फेब्रुवारी महिन्यापर्यंत 1.65, त्याच्यानंतर ते 1.65 एवढे झालेले आहेत.
म्हणजे हळूहळू मी माझे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस कमी करत आलेली आहे. सो आय एम हेडिंग इन द राईट डायरेक्शन. म्हणजे माझं जे काही गोल आहे एक्सपेन्सेस कमी करण्याचं, त्या दृष्टीने मी जे प्रयत्न 2015 पासून करत आलेली आहे, त्यामध्ये आता इतका मला फायदा झालाय, त्यामुळे मी बरोबर दिशेने चाललेली आहे. आता जसं म्हणलं तसं, जर मला हाफ वे मोजायचंय किती काम झालं किंवा तर मला कधी माझा गोल पूर्ण होणार आहे, त्याची स्पेसिफिक डेट आणि टाइम ठरवता येते का, हे बघितलं पाहिजे. म्हणजे उदाहरण जर आपण बघायला गेलं तर डिपार्टमेंटचे एक्सपेन्सेस जर 1.5% टोटल बजेटच्या 221 पर्यंत कमी झालेलेच असले पाहिजेत, असा काहीतरी मला गोल ठरवता येऊ शकतो. जे काही आपल्या हातात आहे मॅक्सिमम कॉस्ट, मग ती कॉस्ट कशाची असेल, म्हणजे कशाच्या संदर्भात तुम्ही कॉस्ट म्हणाल, ती पैशाने असेल किंवा वेळेनुसार असेल किंवा आपल्याकडे जे काही रिसोर्सेस असतील त्या रिसोर्सेसच्या अनुसार असेल. तर मॅक्सिमम काय आहे आणि ती मॅक्सिमम आपल्याला कमी करायची आहे. म्हणजे एकतर वेळ वाचला पाहिजे किंवा पैसा तरी वाचला पाहिजे किंवा जी काही मॅन पॉवर आहे किंवा रॉ मटेरियल वापरलं जाते किंवा व्हॉट एव्हर जे काही वापरलं जातंय रिसोर्स, तो रिसोर्स मॅक्सिमम किती आहे हे आपल्याला कळलं पाहिजे आणि मग त्यानुसार ते कमी कुठे करता येईल हे आपण ठरवून ऍक्च्युअल ऑपरेटिंग एक्सपेन्सेस रिड्यूस करू शकतो. हे मी उदाहरण म्हणून देते बरं का तुम्हाला. हे कदाचित तुम्हाला असं वाटेल की हे आमच्या कामाशी कुठेच संबंध नाहीये, पण कुठेतरी एक उदाहरण मला घ्यायचं होतं की तुम्ही विचार करताना नक्की कसा विचार करणार. तर तो असा विचार करू शकता की काय आपले एलिमेंट्स असतील गोलचे. ते सगळं मी फक्त मांडणी करण्यासाठी, तुमच्यासाठी महत्वाचं म्हणजे हा आत्ताची स्क्रीन आहे, तुम्हाला सगळ्यांना दिसत असेल तर काय मिळवता येतं आपल्याला, आपले स्वतःचे गोल्स जर आपण सेट केले तर आपल्याला काय मिळवता येतं. तर जे आत्ता मिळतंय त्याच्यापेक्षा अधिक काहीतरी मिळू शकतं. जर जास्त काम केलं तर जास्त काहीतरी नक्की मिळू शकतं. नाहीतर आपण जास्त काम करतच जातो, तो 4 चौकोनी चाकाचा गाडा ओढतच जातो, पण अचीवमेंट मात्र काही आपल्या हातात येत नाही. आपला परफॉर्मन्स इम्प्रूव्ह होऊ शकतो. जर आपण गोल सेट केले तर आपला परफॉर्मन्स नक्कीच इम्प्रूव्ह होतो. क्वालिटी आणि एफिशियन्सी या दोन्हीमध्ये आपल्याला इम्प्रूव्हमेंट दिसून येते. आपला स्वतःचाच परफॉर्मन्स इव्हॅल्युएट करण्याची आपल्याला संधी मिळते. म्हणजे जे मी करतेय ते बरोबर आहे का नाही हे कधी कोण आणि कसं ठरवणार. तर ते आपल्याला सुद्धा ठरवायला आपण जर गोल सेट केला तर उपयोग होतो. आपलं अटेन्शन कुठे आहे याचा फोकस आपल्याला करता येतो. आपण उगाचच भरकटत जात नाही की आपल्याला बऱ्याच गोष्टी करायच्या असतात, हेही करायचंय तेही करायचंय, सगळे एकदम करता येत नाही. आपल्याला आपला फोकस व्यवस्थित टाकता येतो. आपण मनाने तयार राहतो. आपली मनाची सुद्धा व्यवस्थित तयारी होते आपण जेव्हा गोल फिक्स करतो की मला काय करायचंय. मोटिवेशन जे आहे ते आपल्याला स्वतःला वाढवता येतं. टार्गेटच्या अगेन्स्ट आपण कुठपर्यंत आलोय. मगाशी मी म्हणलं तसं अर्धे दिवस झाले तर आपला अर्धा टार्गेट कंप्लीट झालाय का हे आपण बघू शकतो. आपल्याच स्वतःच्या कामातलं सॅटिस्फॅक्शन आणि जी काही गर्वाची जी भावना आहे ती आपल्याला नक्कीच वाढवता येऊ शकते, कारण आपलाच परफॉर्मन्स आपण चांगला केलाय. काळज्या आणि उगाचच आपण ज्या चिंता करतो त्या चिंता कमी होतात, कारण आपल्याला माहिती आहे की हे इतक्या दिवसात इतकं काम झालेलं आहे म्हणजे तितक्या दिवसात ते तितकं नक्कीच होणार आहे. आपल्या हातात सगळ्या गोष्टींचा कंट्रोल आहे असं आपल्याला नेहमी वाटतं आणि त्यामुळे आपल्याला बरं वाटतं की येस आय कॅन डू, मला हे करता येणं शक्य आहे आणि हे मी नक्की करेन. त्यामुळे आपल्याला कॉन्फिडन्स वाटत राहतो. कॉन्फिडन्स जर आपल्या हातात काही नाही आता मी काय करणार असं म्हणलं की जातो, पण जर आपल्या हातात आहे मी माझ्या जोरावर माझ्या क्षमतांवर मी हे नक्की करू शकतो असं जेव्हा वाटतं तेव्हा आपल्याला कॉन्फिडन्स पण येतो. आपल्याला डायरेक्शन मिळते, एक एक दिशा व्यवस्थित सापडते की येस मला याच दिशेने जायचंय आणि मी जातोय, ते गेलो तर नक्कीच मिळेल आपल्याला.
आणि नक्की काय हवंय आपल्याला हे आपण स्वतः व्यवस्थित डिटरमाइन करू शकतो. हे लक्षात आलंय सगळ्यांच्या? कळलंय सगळ्यांना हे? तर आपला गोल हा स्मार्ट असायला पाहिजे. स्मार्ट म्हणजे स्मार्ट हा जर फुल फॉर्म केला त्याचा तर इट शुड बी स्पेसिफिक, इट शुड बी मेजरेबल, ऍक्शन काय ओरिएंटेड. माहिती उषा संघ असेल ना. सो जर स्मार्ट असेल आपला गोल तर तो अचीव्ह करणं फारच सोपं जातं. म्हणजे इट शुड बी स्पेसिफिक, मेजरेबल, ऍक्शन ओरिएंटेड, रिअलिस्टिक, टाइम आणि रिसोर्स कन्स्ट्रेंट. म्हणजे काय? म्हणजे तो नक्की एक निश्चित करता येईल असा पाहिजे, तो मोजता येईल असा पाहिजे, त्याच्यामध्ये काही ना काहीतरी केल्यामुळे तो अचीव्ह होणार आहे अशी एखादी ऍक्शन असली पाहिजे. नक्कीच होऊ शकतो, का नाही होणार अशी रिअलिस्टिक व्हॅल्यू त्याला असली पाहिजे. आणि टाइम आणि रिसोर्सचा काहीही त्याला कन्स्ट्रेंट असता कामा नये. असा तो जर असेल तर आपला गोल आपण नक्कीच अचीव्ह करू शकतो. आता मगाशी जे आपण टाइमच्या बाबतीत म्हणलं, गोल आधी आपण निश्चित केला की मग प्रश्न पडतो की हा गोल तर ठरलाय, पण मग आपल्या हातात असलेला वेळ आपण कसा काय मॅनेज करायचा? टाइम मॅनेज करणं कसं काय शक्य आहे आपल्याला? तर मगाशी एक मॅट्रिक्स बघितला होता, आपल्याला आठवतंय? तर त्या मॅट्रिक्स विषयी थोडीशी माहिती अजून घेऊया आपण. तर असे हे 4 चौकटी आहेत. एका मोठ्या चौकटीचे 4 भाग पाडलेले आहेत आणि त्याला हे 4 क्वाड्रंट्स नावं दिलेली आहेत. आपली कामं काही अर्जंट असतात तर काही नॉन अर्जंट असतात. म्हणजे अगदी तातडीने करायची कामं असतात तर काही कामं तातडीने न करण्याची, कधीही केली तरी चालतील अशी असतात. आणि काही कामं आपली इम्पॉर्टंट म्हणजे करायलाच पाहिजेत, अतिशय महत्वाची अशी असतात. तर काही बिनमहत्वाची, नाही केली तरी चालतील अशी असतात. तर क्वाड्रंट 1 मध्ये जी आहेत ती सगळी अर्जंट आणि इम्पॉर्टंट कामं असतात. म्हणजे अशी कामं की जी अत्यंत महत्वाची आणि ताबडतोब करायला लागतील अशी सगळी कामं ही या क्वाड्रंट 1 मध्ये येतात. अर्जंट नाहीये म्हणजे लगेचच्या लगेच करायला पाहिजे असं नाही, पण तरीही फार गरजेची आहेत अशी सगळी कामं ही क्वाड्रंट 2 मध्ये येतात. ठीक आहे. अर्जंट आहेत पण तरी महत्वाची नाहीयेत, नाही केली तरी चालतील पण तरी अर्जंट आहेत. म्हणजे काय ते आता 2 मिनिटात बघूया. आणि नॉन अर्जंट आणि नॉन इम्पॉर्टंट म्हणजे अर्जंट पण नाहीत आणि इम्पॉर्टंट पण नाहीत, बिनमहत्वाची आणि बिन तातडीची अशी सगळी कामं ही क्वाड्रंट 4 मध्ये येतात. म्हणजे काय? तर म्हणजे क्वाड्रंट 1 मध्ये सगळी अशी कामं की जी अर्जंट आहे, आत्ताच्या आत्ता करायला पाहिजेत आणि अतिशय महत्वाची आहेत, नाही करून चालणारच नाही. याच्यामध्ये सगळ्या क्रायसिसचे प्रॉब्लेम्स, सगळे जे आज आत्ता ताबडतोब करायलाच पाहिजे, डेडलाईन्स ज्यांच्या दिलेल्या आहेत, अनेक प्रोजेक्ट्सना अशा डेडलाईन्स असतात, मीटिंग्स असतात की जी आत्ता सुरू होणार आहे, चला उठा पळा. अशी जी चला उठा पळावाली कामं असतात ना, ती सगळी या क्वाड्रंट 1 मध्ये असतात. क्वाड्रंट 2 मध्ये जी कामं असतात ती प्रिव्हेन्शन म्हणजे एखाद्या गोष्टीला आपण टाळू शकतो नाही का, म्हणजे हे नाही केलं तर हे टळेल हा प्रॉब्लेम, अशी प्रिव्हेन्शनची कामं, रिक्रिएशनची कामं, रिलेशनशिप बिल्डिंगची कामं, प्लॅनिंगची कामं, कशाच्या तरी प्रिपरेशनची कामं, एम्पॉवरमेंटची कामं, अनेक क्लॅरिफिकेशन न मिळाल्यामुळे सुद्धा कामं चुकतात, तर अशा क्लॅरिफिकेशन घेण्याची कामं, ही सगळी जी आहेत ना, ही इम्पॉर्टंट तर आहेत पण ही अर्जंट कधीच वाटत नाही आपल्याला. म्हणजे असं वाटतं जाऊ दे आता तातडीचं नाही ना, मग ठीक आहे. तर ही क्वाड्रंट 2 मधली सगळी कामं ही अशी असतात की जी महत्वाची तर असतात पण आपल्याला ती कधी अर्जंट वाटतच नाही, आजच करायला पाहिजे असं आहे का?
आता प्रिव्हेन्शन, टाळता येण्यासारख्या कामांची विषयी, टाळता येण्याची कामं आजच करायला पाहिजेत असं आहे का? करू की उद्या असं म्हणून आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही. क्वाड्रंट 3 मध्ये म्हणजे जी अर्जंट आहेत पण इम्पॉर्टंट नाहीत अशी कामं जी आहेत, मला वाटतं हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. सगळ्या प्रकारचे इंटरप्शन्स, कुणी कुणी मध्ये मध्ये आपण काम करत असताना जे इंटरप्ट करणारे येतात, त्याच्यात फोन कॉल्स असतील, आपल्या फेसबुक वरती, व्हॉट्सअप वरती येणारे मेसेजेस असतील, काही व्हिजिटर्स की जे आपण टाळू शकतो पण कधी कधी टाळता येत नाहीत, त्यांना अटेंड करणं असेल, काही मेल चेक करत असताना महत्वाचे मेल करतो त्याबरोबर अरे हे पण आलंय का उत्तर बघून घेऊया चला बरं असं म्हणून अनेक मेल्स आपण उत्तर देत राहतो. काही मीटिंग्स ज्या असतात की ज्या अटेंड तर करायला पाहिजेत पण त्या कदाचित आपल्यासाठी असतातच असं काही नाही, पण त्या तरी अटेंड करायलाच लागतात. अशा काही रिपोर्ट्स जे बनवायचे असतात की जे एक रुटीन आहे, रिपोर्ट्स तर लिहायलाच पाहिजेत पण ते इतके काही महत्वाचं नाही असं आपल्याला वाटतं. अशा सगळ्या गोष्टी आहेत ना या क्वाड्रंट 3 मध्ये येतात. आणि क्वाड्रंट 4 मध्ये ट्रायव्हिया, सम फोन कॉल्स म्हणजे अगदी आपले नाही घेतले तरी चालतील. एस्केप ऍक्टिव्हिटीज म्हणजे मला हे करायचं नाहीये काम म्हणून आपण दुसरंच काहीतरी करत राहतो. इररेलेव्हंट आणि एक्सेसिव्ह मेल्स म्हणजे मगाशी म्हणलं तसं एका महत्वाच्या मेल बरोबर अजून 2-4 आणि महत्वाच्या नसलेल्या मेल बरोबर अजून 2-4 असं जे काही करत राहतो, हे सगळे टाइम वेस्टर्स असतात. हे करायला आपल्याला खूप आनंद होतो अनेकदा. म्हणजे काही आवडत्या व्यक्तींना फोन कॉल असतील किंवा इररेलेव्हंट आणि एक्सेसिव्ह मेल्स पण ज्याच्यामधनं आपल्याला खूप काहीतरी मिळतंय असं वाटतं. आता व्हॉट्सअपवरचे असे अनेक मेसेजेस असतात की आपल्याला अरे काय महत्वाचं आहे, किती किती गोष्टींची माहिती आपल्याला मिळते, पण खरंच आपल्याला गरज आहे का याचा विचार न करता आपण काय करतो, बघत राहतो आणि त्याच्याने आपला टाइम वेस्ट मस्त होतो. अशा सगळ्या गोष्टी ह्या क्वाड्रंट 4 मध्ये येतात. होतं काय की आपल्यालाच कळत नाही की आपण मग हे कसं काय करायचं, कामं आपल्याला करायची आहेत पण वेळ पुरत नाही तर काय करायचं, तर आपली क्वाड्रंट 1 ची कामं कमी करायची. अरेच्चा म्हणजे अर्जंट आणि इम्पॉर्टंट कामं करायची नाहीत की काय असं तुम्ही मला विचाराल. आता तुम्ही डायरेक्टली विचारू नाही शकत आहे तिकडून, त्यामुळे बरं आहे मी काही बोलू शकते इथून. तर असं नाहीये. असं मला म्हणायचंय की जेव्हा ती कामं नॉन अर्जंट असतात, इम्पॉर्टंट असतात पण नॉन अर्जंट असतात, त्यावेळेला ती करावी. उदाहरण सांगते, एकच उदाहरण देते. एक माणूस रोज ऑफिसला जातो, आपल्या छोट्याशा टू व्हीलर वरनं जातो. रोज तो जाताना व्यवस्थित वेळच्या वेळी त्याची सवय अशी असते की सकाळी जाताना पेट्रोल टाकायचं आणि मग ऑफिसला पुढे जायचं. एक दिवस असं होतं की तो विसरतो, त्याच्या ऑफिसमध्ये एक मीटिंग आहे महत्वाची आणि त्या मीटिंगला त्याला अगदी घरातनं बाहेर पडताना आठवण होते. त्यामुळे तो मीटिंगला व्यवस्थित वेळेत पोहोचता यावं म्हणून पेट्रोल न टाकताच तो ऑफिसला निघतो आणि ज्या मीटिंगला पोहोचावं म्हणून एवढी धडपड केलेली असते, त्या मीटिंगला तो मध्येच पेट्रोल संपलं म्हणून वेळेत पोहोचू शकत नाही. आता हे उदाहरण काय झालं, त्याचं हे जे काम आहे पेट्रोलचं ते अर्जंट आणि इम्पॉर्टंट झालं, कारण ताबडतोब पेट्रोल टाकायलाच पाहिजे आणि मीटिंगला पण पोचायलाच पाहिजे. म्हणजे क्वाड्रंट 1 त्याच्यामध्ये हे काम गेलं की पेट्रोल टाकल्याशिवाय त्याला पुढे जाताच येणार नाही. आता हेच जर नॉन अर्जंट ह्या कॅटेगरीत असतानाच त्यांनी केलं असतं, म्हणजे काय, म्हणजे जर त्यांनी सवय ठेवली असती की ऑफिसला जाताना पेट्रोल न टाकता घरी जाताना की जिथे एक 2-5 मिनिटं पुढे मागे झाली तरी कुठलीही मीटिंग अडणार नाही. किंवा तिथे त्याला वेळ काढता येऊ शकतो संध्याकाळी घरी जाताना, तर ते काम इम्पॉर्टंट तर आहे पण ते नॉन अर्जंट मध्ये जातं. म्हणजे ते त्यावेळेला जेव्हा त्याला भरपूर वेळ आहे अशा वेळेला त्याला ते कंप्लीट करता येतं. म्हणजे आपण अर्जंट कामं ही नॉन अर्जंट असतानाच जर तयारी केली, सुरुवात केली करायला, तर ती अर्जंट कधी होत नाहीत. ती इम्पॉर्टंट असतात पण अर्जंट होत नाही. त्यामुळे क्वाड्रंट 1 मध्ये नेहमी जर आपण काम करत असू तर आपल्याला एक असं सतत स्ट्रेस येतो. कायम हे आग लागल्यासारखीच आपण कामं करतो. चला हे इकडे करायचंय, तिकडे करायचं, हे पूर्ण करायचंय, ते पूर्ण करायचंय, अशी भराभर करत जातो कामं आणि त्यामुळे होतं काय की आपल्याकडनं चुका जास्त होतात
आणि आपल्या कामाची क्वालिटी मात्र खाली खाली जात आहे. आपण आता विचार करतोय की परफॉर्मन्स चांगला करण्यासाठी उत्तम क्वालिटी कशी असायला पाहिजे, आणि कायम जर आपण अर्जंट आणि इम्पॉर्टंट कामं करण्यामध्ये लागलेलो असू तर आपल्या कामाची क्वालिटी खाली येणारच आहे, कारण घाईघाईमध्ये आपली सगळीच कामं चांगली होतील असं नाहीये. क्वाड्रंट 2 मध्ये काम करणारी लोक ही कायम विजन असणारी, म्हणजे द्रष्टी लोक म्हणतात नाही का, दूरदृष्टी असणारी लोक अशी असतात. त्यांना माहिती आहे की उद्या काय होणार आहे, त्यामुळे ती तयारी आजपासूनच करायला लागतात. या लोकांनाच आपल्या कामावरती आपला कंट्रोल आहे असं वाटत असतं, नेहमी कंट्रोल असतो या लोकांचा. आणि ती लोक बॅलन्स्ड असतात, त्यांना तो साधता येतो बॅलन्स आपल्या कामाचा आणि सगळ्याचा. त्यामुळे प्रत्येक गोष्टीसाठी ही लोक वेळ काढू शकतात. आपण जे म्हणतो की नाही मला वेळच नाही, अहो स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ नाहीये, अहो मला हे करायला वेळ नाही. एक कविता मला आठवतीये आता की मी एकदा देवाला विचारलं की मनुष्याविषयी सगळ्यात जास्त आश्चर्य तुला कशाविषयी वाटतं? तर मनुष्य प्राण्याविषयी तुला सगळ्यात जास्त आश्चर्य कशा गोष्टींचं वाटतं? तर देव उत्तरला की मनुष्य पैसा कमवण्यासाठी आपला सगळा वेळ खर्च करतो आणि भविष्य काळामध्ये तोच कमवलेला सगळा पैसा आपल्या आरोग्यावरती खर्च करून टाकतो. म्हणजे तो आजही जगत नाही, कारण उद्याची चिंता करतो म्हणून, आणि तो भविष्य काळात तर जगूच शकत नाही. म्हणजे तो जेव्हा जगतो तेव्हा असा जगतो की जणू काही मरणारच नाहीये, आणि जेव्हा तो मरतो तेव्हा असा मरतो की जणू काही कधी जगलाच नाहीये. तर सतत अर्जंट आणि इम्पॉर्टंट कामं करणाऱ्यांची सगळी ही अशी परिस्थिती होती की कायम कशाच्या तरी मागे धावतातच आहेत ते. मग त्यांना स्वतःकडे, स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायलाच वेळ राहत नाही. क्वाड्रंट 3 मध्ये जी लोक कामं करतात, म्हणजे ज्यांची कामं सतत आउट ऑफ कंट्रोल, कारण ती इम्पॉर्टंट कधीच नसतात पण अर्जंट मात्र कायम असतात, म्हणजे अशीच कामं करण्यात ही आपला वेळ घालवतात की जे कधीच महत्वाचे नाहीयेत. त्यांचा फोकस कायम शॉर्ट टर्म असतो, कारण हे मला आत्ताच पूर्ण करायचंय, त्यांना उद्याचा विचार करायलाच वेळ राहत नाही. आणि कायम ही लोक विक्टिमाइज होतात म्हणजे त्यांना कायम कुणीतरी म्हणत होतं हा कधी आपलं काम वेळेत करत नाही. म्हणजे सगळेजण येऊन यालाच बोल लावतात, कारण त्याच्याकडनं कामं नीट होत नाहीत. कारण ही लोक नॉन इम्पॉर्टंट आणि अर्जंट असलेल्या गोष्टींवरती जास्त महत्व देतात. शेवटचं क्वाड्रंट 4 मध्ये सगळ्यात जास्त वेळ घालवणारी जी लोक असतात ना, ती इररिस्पॉन्सिबल आहेत असं त्यांच्याविषयी म्हणलं जातं. कारण कामाच्या वेळेला ते वेगळ्याच गोष्टी करतात आणि ज्या वेळेला काम करायची वेळ येते तेव्हा त्यांच्याकडे हातात वेळच शिल्लक राहत नाही. आणि ह्यांचं मग कायम कोणाला तरी तेवढं करून टाकणार आहे माझं, अरे हे राहिलंय अर्धवटच शिल्लक राहिलंय, तेवढं प्लीज प्लीज पूर्ण करून टाकणार, असं कायम दुसऱ्या कुणावरती तरी अवलंबून राहायला लागतं त्यांना. तर अशा या पद्धतीने जर आपण आपलं सगळ्यात जास्तीत जास्त काम हे क्वाड्रंट 2 मध्ये जर करत असू, की जे अर्जंट नसतानाच आपण आपली सगळी महत्वाची कामं लाईनीला लावू शकत असू, तर आपल्याला आपल्या कामाचा कंट्रोल मिळतो, आपण आपल्या कामामध्ये बॅलन्स राखू शकतो, आणि एवढं करूनही आपण स्वतःसाठी चांगला वेळ काढू शकतो. म्हणजे कामं पण व्यवस्थित होतात, आपला वेळ पण आपल्याला चांगला मिळतो, आणि स्वतःकडे, स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला आपल्याला वेळ मिळत राहतो. हे लक्षात घ्या की आपण कायम या क्वाड्रंट 1 मध्ये काम करतो का नाही. जास्तीत जास्त जर आपण इथे काम करतोय असं वाटत असेल, म्हणजे ज्या वेळेला तुम्हाला वाटतं की अरे हे कसं करू, हे पण करायचंय, ते पण करायचंय, अशी जर तुम्हाला प्रत्येक कामाविषयी असेल तर हे लक्षात घ्या की तुम्ही क्वाड्रंट 1 मध्ये तुमचा जास्त वेळ खर्च करताय. अर्जंट नाहीत अशी कामं आपण कशी लांब ठेवू शकतो याचा विचार आपण क्वाड्रंट 2 मध्ये जर जास्त वेळ देत असू तर करता येईल. क्वाड्रंट 3 मध्ये आपण जास्तीत जास्त वेळ न घालवण्याचा विचार करायचा आहे, आणि क्वाड्रंट 4 मध्ये तर टोटली मी माझ्या या ह्याच्यातनं बाहेर पडायचा विचार करणार आहे. जर असं करता आलं मला, या सगळ्याचा आपल्याला काय म्हणूया बॅलन्स साधता आला, तर
टाइम मॅनेज करणं अजिबात अवघड जात नाही. सो टाइम मॅनेजमेंट इज आफ्टर ऑल लाईफ मॅनेजमेंट. आणि लाईफ मॅनेजमेंट आत्ताच आपण बघितलं की हे सगळं आपल्या स्वतःशी संबंधित आहे. त्यामुळे इट इज अल्टिमेटली सेल्फ मॅनेजमेंट. सो थँक्यू व्हेरी मच. आय एम हॅपी दॅट यू ऑल आर विथ मी. आणि आपण काही जर मला सांगायचं असेल, काही जर मला विचारायचं असेल तर आता विचारू शकता. प्लीज. काही बोलायचंय, काही विचारायचंय, काही समजून घ्यायचंय? आधी तर मला सांगा कसं वाटलं. म्हणजे हे माझ्यासाठी नाही, कोण कोण आता मला उत्तर देण्यासारखे इथे हजर आहेत ते मला कळेल. त्यामुळे मला सांगा की कसं वाटलं. खूप छान मॅडम. खूप छान. खूप छान. भाविका शिंदे खूप छान. आता खूप ज्यांचं छान नाव मॅडम आहे ते- वाटलं नाही. हो हो. थँक्यू सो मच. मॅडम याची जर आम्हाला युट्यूबवर जर पीपीटीची कॉपी जर मिळाली तर फार छान होईल. बर, बघूया आपण. कारण हा, म्हणजे पीपीटी मध्ये यानंतरही- जास्त काही नाहीये. माझं सगळं बडबडच जास्त आहे याच्यामध्ये. बर, तरी बघूया आपण. कारण मॅडम. हा. कारण कधी केव्हाही ते ऐकता येईल आणि जेव्हा कधी अशा कार्यालयीन काम करताना अडचणी निर्माण झाल्या तर लगेच सोल्युशन पण मिळेल. ओके ओके. माझं कौतुक करावं म्हणून नाही बरं का हे मी विचारत आहे. तुम्ही सगळेजण माझ्या बरोबर आतापर्यंत आहात का नाही हे बघण्यासाठी म्हणून हे प्रश्न आहेत माझे. आणि जर नाही. आणि यदा कदाचित जर मला काही याच्यामधनं इम्प्रुव्हमेंट करता आली, कारण सतत शिकत राहतो आपण काहीतरी, तर तुमच्या काही सजेशन्स मधून जर मला काही बदल करता आले, या पद्धतीने ट्रेनिंग घेणं आता एक माझ्या समोरचा चॅलेंज आहे. तर तुम्हाला जर काही मला सुचवायचं असेल, काही सांगायचं असेल, तर आय एम ऑलवेज रेडी टू ऍक्सेप्ट द चेंज. थँक्यू सो मच मॅडम फॉर दिस थिंग. तर मला माझ्यासाठी काही आहेत का तुमच्याकडे सूचना म्हणा किंवा काही अशा गोष्टी की ज्या मला बदल करता येतील माझ्यामध्ये? मॅडम मेल पाठवला तर तुम्ही ती पीडीएफ बनवलेली त्या मेल आयडी वर सेंड करू शकता प्लीज. त्याविषयी बघूया आपण. कारण त्या मेल नुसत्या त्या पीपीटी वरनं तुम्हाला खूप काही कळेल अशातला भाग नाहीये. ते सगळं मी फक्त शब्द एकत्र आणलेले आहेत. आणखीन माझं बोलणं त्याच्यावरती जास्त मी युज केलंय. 1 किंवा 2 पीपीटीज वरनं मी तरी बघूया आपण. बोलूया, मी सरांशी बोलते आणि मग तुम्हाला सांगते. एनिथिंग एल्स? मॅम काही मागच्या वेळेस लेक्चर झालेले आहेत, आपले ऑनलाईन प्रशिक्षण झालेलं आहे अमरावती वनवृत्तामध्ये. तर त्यामध्ये झालेल्या प्रशिक्षणाची युट्यूब मधून ज्या आता आपण माहिती सांगितलेली आहे अशाच प्रकारची माहिती युट्यूब वरून लिंक द्वारे शेअर केल्या गेलेली आहे सगळ्यांना. तर काही लेक्चर्स मिस झालेले आहेत, तर ते पुन्हा पुन्हा बघितल्याच्या नंतर सर्व लक्षात येतं. मग तर अशी जर सुविधा आम्हाला परत मिळाली तर बेटर होईल. बर बर बर. हा म्हणजे निरोप तुमच्या सरांच्या पर्यंत पोहोचवला जाईल. ते याची थँक्यू दखल मॅडम. घेतीलच. थँक्यू सो मच. ओके ओके. अजून कुणाला काही नसेल तर Thank you, सर madam. तुमच्याकडे. येस, हा बोला. हॅलो. हा बोला बोला. थँक्यू मॅडम. आम्ही उद्यापासून नक्कीच वेळेचं व्यवस्थापन करू आणि शुअर शुअर. मला खूप आनंद होईल. थँक्यू मॅडम. ओके. जर हॅलो. सगळ्यांचं सांगून झालं असेल तर आपण सरांच्याकडे परत जाऊया. सर प्लीज. नमस्ते मॅडम. एकंदरीत आपलं 3 तासाचं लेक्चर आहे, छान झालं. टाइम मॅनेजमेंटचा विषय असू द्या किंवा पर्सनल रिलेशनशिपचा असू द्या, त्या संदर्भात आपण छान प्रकारे मार्गदर्शन केलं आमच्या कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना. आता जो प्रश्न आहे एका मॅडमने विचारला होता की युट्यूब शेअर करायचे की नाही. आपलं जे आता लेक्चर होतं ते आम्ही रेकॉर्ड केलेलं आहे. आम्ही ते आपल्याला युट्यूबद्वारे आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना शेअर करू शकतो, अपलोड करू आम्ही ते. ओके. मिळालं मॅडम तुमचं उत्तर? हा, थँक्यू मॅडम. थँक्यू सो मच. ओके ओके ओके, ठीक आहे. आणि मॅडम अतिशय छान झालं आपलं लेक्चर. स्पेशली आपण जे सांगितलं की गरज, ताणतणाव, मोटिवेशन, दिशा,
प्रयत्न आणि सॅटिस्फॅक्शन यामध्ये आपण गरज दोन प्रकारच्या गरज आहेत. अत्यावश्यक गरजा आणि अनावश्यक गरजा हा ज्या आहेत. अन्न वस्त्र निवारा ज्या गरजा आहेत ज्या अतिरिक्त गरजा आहेत त्याच्या मागे धावला तर माणसाला स्ट्रेस वाढतो, ताण वाढतो. तर माझ्या कर्मचाऱ्यांना आणि जे काही कर्मचारी आहेत आणि माझे मित्र आहेत त्यांना मी विनंती करतो की आपल्या ज्या गरजा आहेत त्या कमीत कमी ठेवाव्या, जेणेकरून आपल्याला टेन्शन येणार नाही, त्रास येणार त्या पूर्ण करण्याकरता. आणि आपल्या वैयक्तिक गरजा खूप आहेत माणसाच्या. आजकाल आपण पाहतो नवीन पिढी आहे त्यांच्या गरजा खूप वाढलेल्या आहेत की पहिल्या सर्व्हिस जॉब मध्ये लागल्यानंतर आपल्याला गाडी पाहिजे, आपल्याला घर पाहिजे. त्या गरजा पूर्ण करता पाठीमागे लागतो आणि कुठेतरी पाय घसरून पडतो. अशा गोष्टी अनेक वेळा घडलेल्या आहेत. डिपार्टमेंट गरज आहे ते आपण पाहतोच. दुसरी गोष्ट आहे की आपण एक छान उदाहरण दिलं. मनुष्य असा जगतो की तो मरणारच नाही आणि मरतो असं की तो जगलाच नाही. जगलाच नाही पूर्ण. खरंय. एकदम बरोबर आहे मॅडम. मग माझं असं कर्मचाऱ्यांना आपल्या विनंती आहे की आपण डिपार्टमेंटमध्ये काम करतात, आपण तरुण आहात, डिपार्टमेंटचे आपले कर्मचारी आहेत, त्यांनी आपण सांगितलं ब्रँड तयार करावा आपला स्वतःचा ब्रँड, आपली ओळख तयार करावी. आपण वाईल्ड मध्ये इंटरेस्टेड आहात की प्लांटेशन मध्ये आहात की नर्सरीमध्ये आहात की आपण सिन्सिअरिटी मध्ये आहात, हार्ड वर्किंग मध्ये, आपले ब्रँड तयार करून घ्या. आपण सगळ्या कर्मचाऱ्यांमध्ये आपला ब्रँड तयार झाला त्या दृष्टिकोनात आपले लोक बघतील आणि आपल्याला आपल्या कामामध्ये हुरूप मिळेल. असं की आपल्यासोबत ब्रँड तयार करायला आपण मॅडम एक चांगलं सांगितलं. बाकीचे आपण डेल कार्नेजचे आपण 7 हॅबिट्स ऑफ इफेक्टिव्ह पर्सन ते चांगल्या प्रकारे सांगितलं. त्याबद्दल आपण मी धन्यवाद आहे. कामाचे व्यवस्थापन आपण चांगल्या प्रकारे सांगितलं. त्याबद्दल लोकांना निश्चितच फायदा होईल आमच्या कर्मचाऱ्यांना. तर एकंदरीत आपला जो 2 सेशन होते आपले जेवणापूर्वीच्या आणि जेवणानंतर एकंदरीत छान झाले आहेत. पण दिलेल्या आपल्याला मी आमच्या कुंडल अकॅडमी तर्फे आणि वन विभागातर्फे आपला आभारी आहे. आणि आपली युट्यूबवर आम्ही रेकॉर्डिंग केलेलं आहे, आम्ही ते लोकांच्याकडे शेअर करू. ओके. मला पण शेअर केलं तरी चालेल. ओके मॅडम. थँक्यू मॅडम. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू. मॅडम. आता सर्व प्रश्नार्थींना विनंती आहे की आता पुढचं लेक्चर आपलं आहे ते मांडे सरांचं आहे. विशाखा समितीवर आहे. तर स्पेशली महिलांनी सगळं आपले सहकारी जे महिला असतील त्यांना या लेक्चरमध्ये सामावून घेण्यास विनंती करावी आपल्या फोनद्वारे किंवा कशा प्रकारे. तर ती आहे 3:45 वाजता. ओके. मग 3:45 वाजता भेटूया परत. आणि लिंक पण नवीन दिलेली आहे, त्या नवीन लिंकवर आपण जॉईन व्हावं. ओके. ओके सर. थँक्यू. ओके. थँक्यू मॅडम. थँक्यू सर. तेवढं रेकॉर्ड करून ठेवा. म्हणजे रिपोर्ट करायचा आहे ना. एक्सेल किती होती, कुठल्या एक्सेल किती होती. आपण सांगायचं काम केलं नाही. लेक्चर फक्त रेकॉर्डिंग करून बरं का. Power.